YCMOU ऑनलाईन गृहपाठ मुदतवाढ विशेष. जय हिंद. आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि वेळेशी थेट संबंधित अशी अधिकृत सूचना समजून घेणार आहोत. ही सूचना नुकतीच विद्यापीठाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध केली आहे. ही सूचना आहे ऑनलाईन गृहपाठ म्हणजेच ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन संदर्भातील मुदतवाढीबाबत. मुक्त विद्यापीठाच्या शिक्षण पद्धतीत गृहपाठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपण सर्वजण जाणतोच. ही माहिती विशेषतः शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मध्ये विविध शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक आहे. यापूर्वी विद्यापीठाने निर्गमित केलेल्या पत्रानुसार हस्तलिखित गृहपाठ हा स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मुक्त विद्यापीठाची ही प्रक्रिया अधिक आधुनिक आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्या आधीच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना गृहपाठ अपलोड करण्यासाठी दिलेली मुदत आता संपलेली होती. अनेक विद्यार्थी या मुदतीत आपला गृहपाठ तांत्रिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे अपलोड करू शकले नव्हते. अशा अनेक विद्यार्थ्यांकडून, विविध अभ्यास केंद्रांकडून आणि मार्गदर्शक समंत्रकांकडून विद्यापीठाकडे मुदतवाढीसाठी विनंत्या आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या अडचणी, भौगोलिक परिस्थिती आणि इंटरनेटची उपलब्धता यांसारख्या बाबींचा सकारात्मक विचार करून विद्यापीठाने आता मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाने या गृहपाठ सादरीकरणाच्या मुदतीत वाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही मुदतवाढ केवळ 1 तारीख नसून ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी विद्यापीठाने दाखवलेली एक मोठी संवेदनशीलता आहे. या संधीचा योग्य लाभ घेणे आणि आपली शैक्षणिक जबाबदारी पूर्ण करणे ही आता प्रत्येक संबंधित विद्यार्थ्याची प्राथमिकता असायला हवी. विद्यार्थ्यांनी हे अत्यंत गांभीर्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ही मुदतवाढ केवळ आणि केवळ अंतिम संधी म्हणून दिली जात आहे. विद्यापीठाने आपल्या पत्रात स्पष्टपणे बजावले आहे की जे विद्यार्थी या वाढीव मुदतीतही गृहपाठ अपलोड करणार नाहीत त्यांना मोठा फटका बसू शकतो. अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनात ॲब्सेंट म्हणजेच अनुपस्थित म्हणून दर्शविण्यात येईल. आणि लक्षात ठेवा, अंतर्गत गृहपाठात अनुपस्थित राहिल्यास त्याचा परिणाम तुमच्या अंतिम निकालावर आणि निकालाच्या टक्केवारीवर होतो. या अनुपस्थितीमुळे होणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक नुकसानीची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित विद्यार्थ्याची स्वतःची राहील. यानंतर विद्यापीठाकडून कोणतीही पुढील सवलत, तक्रार किंवा वैयक्तिक विनंती स्वीकारली जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी आत्ताच नोंद घ्यावी. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने या मुदतवाढीकडे केवळ एक सरकारी औपचारिकता म्हणून न पाहता ती एक अत्यंत गंभीर शैक्षणिक कर्तव्य म्हणून पाहावे. गृहपाठ हा केवळ मार्कांसाठी दिलेला कागदाचा तुकडा नसतो, तर तो तुमच्या वर्षभराच्या अभ्यासाचे सार असतो. ऑनलाईन पद्धतीने हस्तलिखित गृहपाठ अपलोड करण्यामागचा विद्यापीठाचा उद्देश हा आहे की ही प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्ण व्हावी. पण ही आधुनिक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच अभ्यास केंद्र आणि समंत्रक यांची भूमिकाही तितकीच कळीची ठरते. विद्यार्थ्यांनी आता वेळ न दवडता आपला गृहपाठ पूर्ण करून तो सुवाच्य अक्षरात लिहून आणि योग्य फॉर्मॅटमध्ये पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे आहे. विद्यापीठाने या संपूर्ण प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित केलेली आहे. हो, पुन्हा एकदा नीट ऐका. दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी आपला गृहपाठ पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. या तारखेनंतर पोर्टलची लिंक बंद होऊ शकते आणि त्यानंतर तुमचा कोणताही गृहपाठ प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार नाही. या प्रक्रियेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे अभ्यास केंद्रांची जबाबदारी. विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले गृहपाठ तपासणे आणि त्यांची पडताळणी करणे ही जबाबदारी अभ्यास केंद्रांवर सोपविण्यात आली आहे. अभ्यास केंद्रांनी विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या प्रत्येक गृहपाठाची डिजिटल पडताळणी करणे ही एक तांत्रिक पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही पडताळणी पूर्ण करण्यासाठी अभ्यास केंद्रांना दिनांक 2 जानेवारी 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जर अभ्यास केंद्रांनी या विहित मुदतीत पडताळणी पूर्ण केली नाही तर विद्यार्थ्यांचे गुण वेळेत नोंदवले जाणार नाहीत. विद्यापीठाने अभ्यास केंद्रांनाही स्पष्ट सूचना दिल्या आहेत की त्यांनी आपल्या केंद्रावरील विषय समंत्रकांकडून हे गृहपाठ वेळेत तपासून घ्यावेत. यानंतर प्रत्यक्ष तपासणी करणाऱ्या समंत्रकांची म्हणजे काउन्सिलर्सची जबाबदारी सुरू होते. समंत्रकांनी विद्यार्थ्यांचे गृहपाठ सखोल तपासून त्याची अंतिम तपासणी दिनांक 4 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. जेव्हा विद्यार्थी वेळेत अपलोड करतात, अभ्यास केंद्र वेळेत पडताळणी करतात आणि समंत्रक वेळेत तपासतात, तेव्हाच ही साखळी पूर्ण होते. या साखळीतील कोणत्याही एका स्तरावर जरी हलगर्जीपणा झाला तरी त्याचा अंतिम फटका हा बिचाऱ्या विद्यार्थ्याला बसतो. विद्यापीठाने हे स्पष्ट केले आहे की जर अभ्यास केंद्रांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर त्यासाठी अभ्यास केंद्र जबाबदार धरले जातील. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासकीय पातळीवर याकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. म्हणूनच
विद्यार्थी, अभ्यास केंद्र आणि समंत्रक या तिघांनीही आपापसात समन्वय ठेवून हे काम मिशन मोडवर पूर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना माझी एक आग्रहाची विनंती आहे की कृपया डिसेंबर 31 या शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. आपल्या सर्वांना माहीत आहे की शेवटच्या दिवशी सर्वच विद्यार्थी लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे सर्व्हरवर प्रचंड ताण येतो. कधी इंटरनेटची गती मंदावते तर कधी पोर्टल हँग होऊ शकते, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. अशा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आजच किंवा येणाऱ्या 2-3 दिवसांत आपले सर्व गृहपाठ अपलोड करून मोकळे व्हा. वेळेआधी काम पूर्ण केल्यामुळे मिळणारी मनःशांती ही तुम्हाला पुढील परीक्षेच्या अभ्यासासाठी अधिक ऊर्जा देईल. पालकांनी देखील आपल्या पाल्याला या प्रक्रियेबद्दल आठवण करून देणे आणि ती पूर्ण झाली आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. मुक्त विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी हे कष्टकरी आहेत. कुणी शेती करते, कुणी नोकरी करते, तर कुणी गृहिणी आहे. या धावपळीच्या जीवनात अशा महत्त्वाच्या तारखा कधीकधी लक्षात राहत नाहीत. पण गृहपाठ न दिल्यास संपूर्ण वर्ष वाया जाऊ शकते. ही जाणीव ठेवून ही प्रक्रिया पूर्ण करणे हितकारक ठरेल. विद्यापीठाने दिलेली ही मुदतवाढ म्हणजे तुमच्या यशासाठी दिलेला एक मदतीचा हात आहे. शिक्षणामध्ये केवळ ज्ञान मिळवणे महत्त्वाचे नाही, तर दिलेल्या वेळेत आपली कामे पूर्ण करण्याची शिस्त असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही ऑनलाईन प्रक्रिया तुम्हाला डिजिटल युगाशी जोडून घेण्याची आणि जबाबदारी घेण्याची एक उत्तम संधी आहे. शेवटी आपल्या शैक्षणिक प्रवासात कोणतीही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचण येऊ नये असे वाटत असेल तर कृती करा. लक्षात ठेवा, डिसेंबर 31 ही तुमची तारीख आहे. 2 जानेवारी ही अभ्यास केंद्रांची तारीख आहे आणि 4 जानेवारी ही समंत्रकांची तारीख आहे. प्रत्येकाने आपापल्या मुदतीचे भान ठेवल्यास निकालाच्या वेळी कोणतीही तक्रार उरणार नाही. तुम्ही तुमचे प्रयत्न करा. विद्यापीठ तुम्हाला सहकार्य करायला सदैव तत्पर आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या संपर्कातील इतर विद्यार्थ्यांपर्यंत व्हॉट्सॲप ग्रुप्सवर नक्की पोहोचवा. कोणीही विद्यार्थी केवळ माहितीच्या अभावामुळे किंवा दुर्लक्षामुळे परीक्षेला मुकू नये ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या अभ्यासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्यापीठ परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.